Hello friends, in the last lectures we have already learned a history of novels. In this video we are going to learn about the progress and development of European novels as well as Indian novels. The Pilgrim Progress, it was written by John Bunyan in 1678. After that, Aphra Behn has written Orinoco in 1688. They initiated the plenteous and colorful traditions of English novel. After that, it was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe, Malfonders, Jonathan Swift, who has written Gulliver Travels, a famous satire. तर नॉवेलचा असणारा जो विकास आहे त्यामध्ये पिलिग्रिम प्रोग्रेस नावाची जी कादंबरी आहे 1678 साली जॉन बनियान या कादंबरीकाराने लिहिली. त्यानंतर आफ्रा बेन यांनी ओर्नोक्को हे 1688 साली, त्यानंतर डॅनियल डेफो यांनी रॉबिन्सन क्रुसो, मॉल फ्रंडर्स, त्यानंतर जॉनथन स्विफ्ट आणि गलिवर ट्रॅव्हर्स हे फेमस सटायर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कादंबऱ्या लिहिल्या. याबरोबरच other major novelists of the 18th centuries are सॅम्युअल रिचर्डसन. सॅम्युअल रिचर्डसन यांनी पॅमेला, व्हर्च्यू रिवायडेड हे दुसरं नाव आहे, क्लॅरिसा हे बोथ इपिस्टोलरी नॉवेल्स लिहिले. इपिस्टोलरी नॉवेल म्हणजे अशा प्रकारचे नॉवेल हे पूर्णपणे लेटर रायटिंगच्या स्वरूपात सांगितले जाते. हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न अँड टॉबिस स्मॉलेट, they are other novelists at that time. The traditions was enriched by many other stalwart novelists such as Charles Dickens, Walter Scott, Nathaniel Hawthorne, Horace Walpole, Thomas Hardy, Wilkie Collins, and H.G. Wells. The 20th century is marked by the modern topics and innovative styles and techniques and widened angles of the views by the novelists like E.M. Forster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence, William Golding, Anthony Burgess. They widen the circumference of the genre by writing political, social, psychological, and other modern issues in their novels. They are important immigrant authors like Salman Rushdie, V.S. Naipaul, and Japanese novelist Kazuo Ishiro. आपण जर पाहिलं तर 20व्या शतकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉडर्न टॉपिक्स आणि इनोव्हेटिव्ह स्टाईल आणि टेक्निक यांनी जी आहे जी नॉवेलची वीट आहे ती वाईडन केलेली होती. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कादंबरीकार म्हणजेच E.M. फोस्टर, जेम्स जॉयसेस, जोसेफ कॉन्राड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्राम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग, अँथनी बर्गेस होते. त्यांनी दे वाईडन द सर्कम्फरन्स ऑफ द जॉनरा, की नॉवेल हा जो जॉनरा आहे तो वाईडन करण्याचं काम या रायटरने केलं. कशा प्रकारे? बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशल अँड सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यूज इन देअर नॉवेल, की त्यांच्या कादंबरीमध्ये मानसिक, राजकीय आणि सोशल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्यांच्या कादंबरीमध्ये त्यांनी लिखित स्वरूपात मांडल्या. याच्या व्यतिरिक्त काही इमिग्रंट्स ऑथर्स पण होते, त्याच्यामध्ये सलमान रश्दी, V.S. नायपॉल यासारखे कादंबरीकार होते. द कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ वुमेन नॉवेलिस्ट ॲट दॅट टाईम कॅनॉट बी इग्नोर्ड, की याबरोबरच काही महिला कादंबरीकार आहे की त्यांचं असणारं जे वेगवेगळ्या कादंबरी त्यांची असणारी कामगिरी याचा आपण या ठिकाणी निग्लेक्ट करू शकत नाही. द नॉवेल ऑफ मॅनर्स, इव्हलिना बाय फ्रान्स Burney, Gothic novels by Anna Radcliffe, a novel based on Science of the Age, Frankenstein by Mary Shelley are landmark novels. की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नॉवेल्स सांगितले. द नॉवेल ऑफ मॅनर्स, गॉथिक नॉवेल्स, त्यानंतर फिक्शन्स ऑफ सायन्स असे वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या वेगवेगळ्या महिला कादंबरीकारांनी लिहिलेले आहे. जेन ऑस्टन्स हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉवेल्स, की यामध्ये एक महिला कादंबरीकार जी महत्त्वाची आहे ती म्हणजे काय? जेन ऑस्टन्स. त्यानंतर ब्रॉन्टे सिस्टर्स, त्यामध्ये इमिली आणि चार्लॉट ब्रॉन्टे हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस बाय देअर इनकम्पॅरेबल वर्क्स. द विदरिंग हाइट्स अँड जॉन एरे. Mary Ann Evans, Alice George Eliot wrote the novels reflecting psychological insight.
Virginia Woolf is the pioneer of the stream of consciousness technique in English novel. Agatha Christie created her own place by writing many novels based on crime. Hercule Poirot and Miss Marple are the evergreen detectives created by her. Harper Lee, Margaret Atwood, Toni Morrison's Alice Walker have elevated the traditions further to prosperity. म्हणजे अशा प्रकारच्या या कादंबरी त्यांच्या आपण पाहिलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या नॉवेलिस्ट यामध्ये ज्या व्हर्जिनिया वुल्फ आहे तर यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निकचा वापर केलेला आहे. या व्यतिरिक्त डिटेक्टिव्ह नॉवेलिस्ट पण याच्यामध्ये अंतर्भूत झालेले आहे. यांनी वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या टाईपच्या कादंबरी लिहिलेले आहे. तर यानंतर आपण इंडियन सिनारिओ पाहू की राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सिरियलाइज इन इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन. की बंकिमचंद चट्टोपाध्याय यांनी राजमोहन्स वाईफ ही एक कादंबरी भारतामध्ये इंग्रजीमध्ये प्रथम लिहिली. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क बाय फ्यू मोर नॉवेल्स रिटन बाय द इंडियन रायटर्स. यानंतर काही इंडियन रायटर्सने वेगवेगळ्या प्रकारच्या नॉवेल्स पण लिहिलेल्या आहेत. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क बाय अ फ्यू मोर नॉवेल्स रिटन बाय इंडियन रायटर. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. ते त्यांच्या कादंबरीचा मुख्य विषय आहे तो नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज असायचा किंवा सोशल इश्यूज असायचा. यामध्ये मुल्कराज आनंद, आर के नारायण, राजा राव वेअर द मेजर ट्रायो हू प्रिवेल द पिरियड आफ्टर दॅट. की त्यानंतरचा महत्त्वाचा कालावधी या तीन कादंबरीकारांनी लिटरेचरमध्ये नोंदवलेला आहे. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजाराव. द नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल थ्रू देअर वर्क्स. की या वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबरीकारांनी इंग्लिश नॉवेल त्यांच्या अँगलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बदल करून लिखित स्वरूपात मांडलेला आहे. त्यानंतर अमिताभ घोष, विक्रम सेठ, Upamanyu Chatterjee emulated the Indian novel in English by adding new features to it. Recent years have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind and Arundhati Rai, Kiran Desai, Kiran Nagarkar. The traditions of Indian English novels has undergone a vital change since its birth, and it has undoubtedly very bright future. In these lectures, we have learned the progress and development of English novel in European countries and in India. There are different types of novels we come across. For example, detective fictions, psychological novels, epistolary novels. These are the types of novels that we have got the novelist as well as their work of fictions by using different types of techniques in their writing. I hope you will understand these lectures, and it is very important to write and note down all the important novelists and their novels, because these novelists that we have in the examinations, various types of questions, activity based. Thank you very much.